नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी आहे अमृता आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. सकाळची सुरुवात सुंदर वेळेपासून झाली ना खूप छान वाटतं. म्हणजे थोडासा वेळ स्वतःसाठी घालवला ना खूप छान वाटतं. आणि त्यात माझ्या आवडीचा विषय म्हणजे चहा. थोडासा चहा पिताना आनंद घेतला ना म्हणजे त्याच्यासोबत बाकी काही नको, पण थोडंसं पुस्तक वाचायला किंवा 2 मिनिट मोबाईल बघायला मिळाला ना खूप छान वाटतं. तर आज येणार होत्या मम्मी ज्या गावी गेल्या होत्या आणि त्यांच्यासोबत त्यांची मैत्रीण येणार होती. म्हणलं घर तर एकदम व्यवस्थित आणि टापटीप दिसलंच पाहिजे. म्हणून मी ना आज तुमच्यासोबत ग ग घराची स्वच्छता प्लस ते कमी वेळेत कसं करायचं याच्या टिप्ससुद्धा सांगणार आहे. रियाज सकाळी लवकर स्कूलला जातो, त्याच्यामुळं ना घरामध्ये लहान मुलं नसली की आपली कामं आपल्याला पटपट करता येतात. तर मी तेच करणार आहे. रियांश 1 वाजेपर्यंत येतो आणि माझं टार्गेट तेच आहे की तो 1 म्हणजे त्याचं स्कूल सुटायच्या आधी घरातली सगळी व्यवस्थित क्लिनिंग करून घ्यायची आणि मी काम करताना काही टिप्स वापरते आणि त्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे. काम करताना पहिली गोष्ट मी घड्याळाकडे बघते. आता किती वाजले आहेत आणि मी हे काम मला किती वेळात पूर्ण करायचं आहे. म्हणजे आता जर 11 वाजलेले असले, तर मी 12 वाजेपर्यंत हे सगळं काम पूर्ण करणार म्हणजे करणार असं ठरवते आणि त्या स्पीडने मी कामं करायला सुरुवात करते. घरामधली सफाई असली तर आलेल्या पाहुण्यांना घरामध्ये छान पण वाटतं आणि एकदम फ्रेश पण वाटतं. आपण थोडंसं दुर्लक्ष करतो, जाऊ दे कंटाळा करतो, कोणी येणार नसतं तेव्हा. जेव्हा कोणी आपल्या घरी येणार आहे असं समजताच आपली पण धावपळ उडते आणि कुठून सुरुवात करायची कामाला हेच सुचत नाही. पण अशा वेळेला काय करायचं? स्वतःला शांत ठेवायचं. म्हणजे स्वतःचा गोंधळ उडून द्यायचा नाही आणि एक घराचा कोपरा स्वच्छ करायला घ्यायचा आणि एक रूम स्वच्छ करायची. म्हणजे आपलं काम पण पटपट होतं आणि आपल्याला व्यवस्थित आणि टापटीप आणि कमी वेळेत काम पण करता येतं. आता ही बेडशीट मी सकाळीच धुतली होती आणि माझं नियोजनच असं होतं. मी रात्री झोपतानाच ठरवलं होतं, की सकाळी बेडशीट धुवायची, सुकायला टाकायचे, जेवण बनवायचं, टिफिन वगैरे द्यायचं, रियांशला स्कूलला पाठवायचं आणि त्याच्यानंतर घरातली क्लिनिंग करायला घ्यायची. तर डबे वगैरे पुसून घेतले आणि फरशी पुसून घेतली आणि पसारा आवरून घेतला घरामधला. पहिले तर मी सुरुवात हॉलपासून केली. हॉलमधले जो पसारा पडलेला असतो, लहान मुलांची खेळणी पडलेली असतात किंवा अस्ताव्यस्त छोट्या-मोठ्या गोष्टी पडलेल्या असतात ना, त्या व्यवस्थित जागेवर ठेवून घेतल्या, झाडू मारून घेतला आणि बघा आता थोडा वेळ मिळाला की लगेचच मी डबे पुसून घेतले. तर आता सध्या उन्हाळा सुरू आहे आणि उन्हाळा असल्यामुळे ना भरपूर धूळ येते. 1-2 दिवसाला डबे तर पुसावेच लागतात. पण तरी पण किचनमध्ये असल्यामुळे तेलकट चोपट डबे होतातच. अशा वेळेला काय करायचं? आपल्याला आठवड्यातून एवढी सगळी भांडी घासणं तर होत नाही किंवा प्रत्येक वेळेला भांडी घासून ते लावणं शक्यच नसतं. तर मग काय करायचं? वॉशिंग पावडर असते ना, त्याचं थोडंसं पाणी करायचं आणि 2 कॉटनचे कपडे घ्यायचे, 1 सुका कपडा आणि 1 कपडा त्या पाण्यामध्ये पावडरच्या पाण्यामध्ये बुडवून पुसून घ्यायचे आणि नंतर सुक्या कपड्याने पुसून घ्यायचं. एकदम व्यवस्थित आणि क्लिनिंग छान होते. सगळ्यात शेवटचं काम साफसफाईचं माझं फरशी पुसणं असतं. झाडू वगैरे मारून घेतल्यानंतर घरामधलं सगळ्यात शेवटचं काम फरशी पुसायचं. कारण एकदम सगळा पसारा जागेवर गेलेला असतो. वरची धूळ पुसून झालेली असते आणि आता राहिलेली असते फ्लोअर क्लीनिंग. आता फ्लोअर क्लीनिंग करताना मी कुठल्याही केमिकलचा वापर करत नाही पाण्यामध्ये. तर पाण्यामध्ये मीठ टाकते. याच्यामुळे निर्जंतुक फरशी होते आणि केमिकल्स असल्यामुळे ना आपल्याला शरीराला कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन किंवा धोका होण्याची शक्यता नसते. आपल्याला वाटतं आता नवीन-नवीन बाजारामध्ये प्रोडक्ट्स येतात, हे घ्यावं, ते घ्यावं, याने क्लीनिंग छान होते. याचा वास खूप छान आहे, पण खरं तर ते आपल्या शरीरासाठी किती हानिकारक आहे, हे आपल्याला जसं-जसं आपलं वय वाढत जाईल आणि आपली मुलं मोठी होत जातील, त्याचा वापर जास्त होत जाईल तेव्हा आपल्याला समजतं. म्हणून ना पाण्यामध्ये फक्त मीठ टाकते आणि वाटलंच जास्त चिकट फरशी आहे किंवा खराब फरशी आहे, तर थोडंसं वॉशिंग पावडर टाकते आणि त्यानेच क्लीनिंग करायला घेते. असो या किचनमधल्या काही टिप्स मी किचनमधल्या म्हणजे होम क्लिनिंगच्या मी काही टिप्स सांगितलेल्या आहेत.
तुम्ही पण नक्की फॉलो करा आणि आपल्या घरातील लोकांसाठी आरोग्यदायी दृष्टीने विचार करा. पाहुणे येणार म्हटल्यानंतर आपल्याला इतकी घाई उठलेली असते आणि खरं तर ना बऱ्याच बायकांचा ना हाच गोंधळ उडतो की आता कसं करायचं आणि कुठून सुरुवात करायची. पण अशा वेळेला ना गोंधळ न करताना डोक्यामध्ये ना पहिले सिक्वेन्स लावून ठेवायचा कामाचा आणि मी हे पहिले काम करेल, दुसरं हे करेल, तिसरं हे करेल, चौथं हे करेल, पाचवं हे करेल. जर डोक्यामध्ये सिक्वेन्स नाही लावता आला ना तर एक पेपर घ्या, त्याच्यावरती कामं लिहून ठेवा आणि प्रत्येक पहिलं काम कोणतं, दुसरं कोणतं, तिसरं, चौथं, पाचवं असं वन बाय वन करत काम करा. चला, तर आता माझं काम करून झालेलं आहे. रियांशला स्कूलवरून घेऊन आलेले आहे. त्याची अंघोळ वगैरे झालेली आहे आणि आता त्याला भूक लागलेली आहे आणि आता मला शॉर्टकट काहीतरी त्याच्यासाठी जेवायला बनवायचं होतं. त्याच्यासाठी ना मी त्याला आवडेल असं आणि शॉर्टकट आणि हेल्दी अंड्याचं ऑमलेट बनवून दिलं आणि आता मला बघा, आता तुम्ही तव्यावरून मला बोलाल, पण याच तव्यावरती भाकरी होतात आणि याच तव्यावरती चपाती पण केल्या जातात. तर हा तवा खूप खराब झालेला आहे तसा तर. आता यालासुद्धा मला क्लीन करायचं आहे. याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बाय.